आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, जे काही आपण त्याला आधुनिक आवर्त सारणी आणि त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हा पॉइंट वगैरे पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट काय सांगू शकतो, मग विथ इन द पिरियड. आपण या ठिकाणी पिरियड वगैरे सांगतोय, ठीक आहे. विथ इन द पिरियड आपण पिरियड साठी डेफिनेशन वगैरे पाहिले. तर डेफिनेशन काय म्हणतो आपण, द हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ पिरियड. आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही आडव्या ओळी वगैरे आहेत, ठीक आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही आडव्या ओळी आहेत त्या आडव्या ओळींनाच काय म्हणतो आपण, पिरियड म्हणतो. मग ह्या पिरियड मध्ये आपल्याला काय बघायला भेटणार असेल, विद इन द पिरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज व्हाईल द डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज सांगितलंय. आता ज्यावेळेस आपण हा पिरियडचा वगैरे विचार करतो, ठीक आहे, हा पिरियड वगैरे असेल, या पिरियड मध्ये जे काही असणारे एलिमेंट आहेत म्हणजे जवळजवळ असणाऱ्या मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म असतात त्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक बघायला भेटतो. पण एकमेकापासून जे काही जास्ती अंतरावर असणारे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला काय जास्ती प्रमाणामध्ये बदल वगैरे बघायला भेटतो. त्यासाठी आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो, या ठिकाणी लिथियम आहे, या ठिकाणी बेरिलियम आहे. लिथियमचा ऍटॉमिक नंबर आपण 3 सांगतो, बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर आपण काय सांगतो 4 वगैरे असेल. आणि ह्या लिथियमच्याच पिरियड मध्ये जो काही सर्वात शेवटचा एलिमेंट आहे तो कुठला सांगतो आपण, निऑन वगैरे सांगतो. जे काही निऑन असेल त्याचा ऍटॉमिक नंबर आपण काय सांगतात का, मी 10 वगैरे सांगतो, ठीक आहे. त्याचा ऍटॉमिक नंबर काय सांगतो 10 वगैरे. मग आपण पॉइंट काय सांगितलं, विद इन द पिरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज. हे जे काही आवर्त आहे त्या आवर्तामध्ये जे काही जवळजवळ असणारे मूलद्रव्य यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला थोडासा फरक जाणवतो. पण व्हाईल द डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. पण एकमेकापासून जे काही दूरवर अंतरावर असणारे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला काय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बदल वगैरे किंवा फरक वगैरे जाणवतो. लिथियम आणि बेरिलियम हे मूलद्रव्य एकमेकांच्या जवळ आहेत त्याच्यामुळे यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला थोडासाच फरक वगैरे जाणवतो. पण लिथियम आणि निऑन हे जे काही 2 एलिमेंट आहेत एकमेकापासून काय जास्ती अंतरावर आहेत त्याच्यामुळे त्या दोघांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला काय जास्तीत जास्त फरक वगैरे जाणवणार असेल. परत हे झालं पिरियड बद्दल. आता नेक्स्ट वनचा पॉइंट आहे तो ग्रुप बद्दल आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तो ग्रुपचा वगैरे. आपण ग्रुपची पण डेफिनेशन सांगितली होती. ग्रुपची डेफिनेशन काय म्हणतो आपण, द व्हर्टिकल कॉलम्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ ग्रुप किंवा त्याला आपण गण सांगतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही उभ्या रेषा वगैरे आहेत, ठीक आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही उभे स्तंभ वगैरे आहेत त्या उभ्या स्तंभांना काय म्हणतो आपण, ग्रुप सांगतो. मग त्या ग्रुप बद्दल पॉइंट काय असेल, मग द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो द सिमिलरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज अँड ग्रॅज्युएशन वगैरे सांगितलंय. पॉइंट काय बघा, हा जो काही ग्रुप वगैरे आहे किंवा जो काही गण वगैरे असेल एकाच गणामध्ये जे काही येणारे एलिमेंट वगैरे आहेत, ठीक आहे, एकाच ग्रुपमध्ये येणारे जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटच्या जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा त्यांचे जे काही ग्रॅज्युएशन श्रेणीबंध वगैरे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काय सारखेपणा वगैरे बघायला भेटतो. आपण एखादं एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट ग्रुप आहे बघा, हा फर्स्ट ग्रुप आहे. त्या फर्स्ट ग्रुप मध्ये जे काही येणारे एलिमेंट आहेत ते कुठले सांगतो आपण, हायड्रोजन सांगतो, लिथियम सांगतो, सोडियम सांगतो, पोटॅशियम असेल, रुबिडियम असेल आणि लासून कुठला असेल त्या ठिकाणी सेसियम असेल आणि लासून असेल त्या ठिकाणी फ्रॅन्सियम वगैरे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रॅन्सियम हे फर्स्ट ग्रुप मधले एलिमेंट आहेत. हा झाला एकच ग्रुप आहे, ठीक आहे. मग एकाच ग्रुपमध्ये जे काही येणारे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत त्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला काय सारखेपणा वगैरे बघायला भेटतो. हा दोघांमधला त्या ठिकाणी डिफरन्स आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघा, मग these characteristics of groups and period in the modern periodic table are because of the electronic configuration of elements सांगतो आपण. आता जे काही पिरियड वगैरे आहे त्या पिरियड मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आणि जे काही ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये असणारे जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टी म्हणजे ग्रुप आणि पिरियड याच्यामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य आहेत ह्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टी किंवा त्यांचे गुणधर्म कशामुळे बघायला भेटतात आपल्याला, ड्यू टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मूलद्रव्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपनामुळे आपल्याला पिरियड आणि ग्रुप याच्यामध्ये असणाऱ्या मूलद्रव्याचे काय गुणधर्म वगैरे बघायला भेटतात. नंतर इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस्ड वगैरे सांगितलंय. आता जे काही एलिमेंट वगैरे आहेत त्या एलिमेंटचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल किंवा त्या मूलद्रव्यांचं जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असेल त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपनानुसारच त्या मूलद्रव्याला कुठल्या पिरियड मध्ये ठेवायचं किंवा कुठल्या ग्रुप मध्ये ठेवायचं हे ठरवलं जातं. म्हणजे आपण पॉइंट काय सांगतो, हा फर्स्ट ग्रुप आहे, ठीक आहे. ह्या फर्स्ट ग्रुप मध्ये जे काही एलिमेंट आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे, ठीक आहे.
मग हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या हे जे काही एलिमेंट आहेत, ह्या एलिमेंटला फर्स्ट ग्रुपमध्ये काय ठेवलं असेल, ड्यू टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणामुळे असेल. ठीक आहे. आणि हा जो काही पिरियड आहे, त्या पिरियड मध्ये आपण एलिमेंट काय सांगितलं, लिथियम, बेरिलियम सांगितलं. हे लिथियम आणि बेरिलियम यांची पोझिशन त्या ठिकाणी तेच काय दाखवले असेल, ड्यू टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आपण पॉइंट काय असेल, द एलिमेंट्स आर प्लेस्ड in a modern periodic table in the group and the period due to their electronic configuration. मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणामुळेच त्या मूलद्रव्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या पिरियड मध्ये ठेवण्याचा प्रकार वगैरे केला जातो. आता नेक्स्ट वनचा पॉइंट आहे बघा आपला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड. हे जे काही पिरियड आहेत किंवा जे काही ग्रुप्स आहेत, आवर्त आणि गण, याचे आपण त्या ठिकाणी वैशिष्ट्य वगैरे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पॉइंट काय असेल का मग, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स इन द पिरियोडिक टेबल आर अंडरस्टूड बाय द कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट सांगितलं. मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म आहेत, ठीक आहे, मूलद्रव्याच्या गुणधर्माचा ज्यावेळेस आपण तुलना वगैरे करणार असेल, मूलद्रव्याच्या गुणधर्माच्या ज्यावेळेस आपण आवर्त सारणीमध्ये त्याची तुलना वगैरे करणार असेल, त्याच वेळेस त्या ठिकाणी आवर्त सारणीमध्ये जे काय असणारे आवर्त आहेत किंवा गण आहेत यांची वैशिष्ट्य आपल्याला काय सहजता समजण्यासाठी मदत होते. आपण पॉइंट काय सांगतोय, the characteristics of groups and periods in the periodic table are understood by the comparison of the properties of element. मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केल्यानंतर आवर्त सारणीमध्ये जे काही ग्रुप आणि पिरियड आहेत यांचे आपल्याला काय वैशिष्ट्य वगैरे सहजता समजतात. परत various properties of all the element in a group show similarity and graduation. आणि आताच आपण पॉइंट काय सांगितलं, in a same group all the elements show the similarity in their properties and graduation. एकाच गणामध्ये, ठीक आहे, एकाच गणामध्ये असणारे जे काही सर्व मूलद्रव्य आहेत, त्या सर्व मूलद्रव्याचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत मग त्यांचे जे काही ग्रॅज्युएशन आहे ते कसं असणार आहे, सारखं वगैरे असेल. तर आपण पिरियड साठी काय असेल तर, however the properties of element change slowly while going from one end to the other in a particular period. पण ज्यावेळेस आपण एखाद्या पिरियड मध्ये लेफ्ट साइड टू राईट साइड वगैरे जाणार असेल, त्यावेळेस त्या एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी काय होणार असेल, चेंज वगैरे होतात किंवा त्याच्यामध्ये बदल वगैरे होतो. आपण पॉइंट कुठला सांगितला, मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पिरियड आणि ग्रुप यांच्या प्रॉपर्टीचा वगैरे विचार केला. आता जे काही पिरियड वगैरे असेल त्याच्यासाठी आपण पॉइंट काय सांगू शकतो मग, भाई वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ इन द पिरियड. ज्यावेळेस आपण त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात जातो त्यावेळेस त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला काय बदल वगैरे बघायला भेटतो. बट व्हाईल वी आर गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, पण ज्यावेळेस आपण एखाद्या गणामध्ये वरून खालच्या साला जात जातो त्यावेळेस त्या सर्व मूलद्रव्याचे जे काही प्रॉपर्टी वगैरे आहेत त्या प्रॉपर्टी कशा असणार त्या ठिकाणी सेमच असणार आहेत. ठीक आहे. ग्रुपची डेफिनेशन काय सांगतो आपण, द व्हर्टिकल कॉलम्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ ग्रुप किंवा त्याला आपण गण सांगतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही उभ्या रेषा वगैरे आहेत, ठीक आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही उभे स्तंभ वगैरे आहेत त्या उभ्या स्तंभांना काय म्हणतो आपण, ग्रुप सांगतो. मग त्या ग्रुप बद्दल पॉइंट काय असेल मग, द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो द सिमिलरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज अँड ग्रॅज्युएशन वगैरे सांगितले. पॉइंट काय बघा, हा जो काही ग्रुप वगैरे आहे किंवा जो काही गण वगैरे असेल, एकाच गणामध्ये जे काही येणारे एलिमेंट वगैरे आहेत, ठीक आहे, एकाच ग्रुपमध्ये येणारे जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटच्या जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा त्यांचे जे काही ग्रॅज्युएशन श्रेणीबंध वगैरे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काय सारखेपणा वगैरे बघायला भेटतो. आपण एखादं एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट ग्रुप आहे बघा, हा फर्स्ट ग्रुप आहे. त्या फर्स्ट ग्रुपमध्ये जे काही येणारे एलिमेंट आहेत ते कुठले सांगतो आपण, हायड्रोजन सांगतो, लिथियम सांगतो, सोडियम सांगतो, पोटॅशियम असेल, रुबिडियम असेल आणि लासून कुठला असेल त्या ठिकाणी सेसियम असेल, लासून असेल त्या ठिकाणी फ्रॅन्सियम वगैरे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रॅन्सियम हे फर्स्ट ग्रुप मधले एलिमेंट आहेत. हा झाला एकच ग्रुप आहे. ठीक आहे. मग एकाच ग्रुपमध्ये जे काही येणारे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत त्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला काय सारखेपणा वगैरे बघायला भेटतो. हा दोघांमधला त्या ठिकाणी डिफरन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघा मग, these characteristics of groups and period in the modern periodic table are because of the इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट सांगतो आपण. आता जे काही पिरियड वगैरे आहे त्या पिरियड मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आणि जे काही ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये असणारे जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टी म्हणजे ग्रुप आणि पिरियड याच्यामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य आहेत ह्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टी किंवा त्यांचे गुणधर्म कशामुळे बघायला भेटतात आपल्याला, ड्यू टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मूलद्रव्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणामुळे आपल्याला पिरियड आणि ग्रुप याच्यामध्ये असणाऱ्या मूलद्रव्याचे काय गुणधर्म वगैरे बघायला भेटतात. नंतर
इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस्ड वगैरे सांगितलंय. आता जे काही एलिमेंट वगैरे आहेत त्या एलिमेंटचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल किंवा त्या मूलद्रव्यांचं जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असेल त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणानुसारच त्या मूलद्रव्याला कुठल्या पिरियड मध्ये ठेवायचं किंवा कुठल्या ग्रुपमध्ये ठेवायचं हे ठरवलं जातं. म्हणजे आपण पॉइंट काय सांगतो, हा फर्स्ट ग्रुप आहे, ठीक आहे. ह्या फर्स्ट ग्रुप मध्ये जे काही एलिमेंट आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे, ठीक आहे. मग हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या हे जे काही एलिमेंट आहेत ह्या एलिमेंटला फर्स्ट ग्रुप मध्ये काय असेल, ड्यू टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणामुळे असेल, ठीक आहे. आणि हा जो काही पिरियड आहे त्या पिरियड मध्ये आपण एलिमेंट काय सांगितलं, लिथियम, बेरिलियम सांगितलं. हे लिथियम आणि बेरिलियम यांची पोझिशन त्या ठिकाणी तेच काय दाखवले असेल, ड्यू टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आपण पॉइंट काय असेल, द एलिमेंट्स आर प्लेस्ड in a modern periodic table in the group and the period due to their electronic configuration. मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामुळेच त्या मूलद्रव्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या पिरियड मध्ये ठेवण्याचा प्रकार वगैरे केला जातो. आता नेक्स्ट वनचा पॉइंट आहे बघा आपला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड. हे जे काही पिरियड आहेत किंवा जे काही ग्रुप्स आहेत, आवर्त आणि गण याचे आपण त्या ठिकाणी वैशिष्ट्य वगैरे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पॉइंट काय असले का, मग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स इन द पिरियोडिक टेबल आर अंडरस्टूड बाय द कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट सांगितलं. मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म आहेत, ठीक आहे, मूलद्रव्याच्या गुणधर्माचा ज्यावेळेस आपण तुलना वगैरे करणार असेल, मूलद्रव्याच्या गुणधर्माच्या ज्यावेळेस आपण आवर्त सारणीमध्ये त्याची तुलना वगैरे करणार असेल, त्याच वेळेस त्या ठिकाणी आवर्त सारणीमध्ये जे काय असणारे आवर्त आहेत किंवा गण आहेत यांची वैशिष्ट्य आपल्याला काय सहजता समजण्यासाठी मदत होते. आपण पॉइंट काय सांगतोय, the characteristics of groups and periods in the periodic table are understood by the comparison of the properties of element. मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केल्यानंतर आवर्त सारणीमध्ये जे काही ग्रुप आणि पिरियड आहेत यांचे आपल्याला काय वैशिष्ट्य वगैरे सहजता समजतात. परत व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल द एलिमेंट इन अ ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅज्युएशन. आणि आताच आपण पॉइंट काय सांगितलं, इन अ सेम ग्रुप ऑल द एलिमेंट शो द सिमिलॅरिटी इन देअर प्रॉपर्टीज अँड ग्रॅज्युएशन. एकाच गणामध्ये, ठीक आहे, एकाच गणामध्ये असणारे जे काही सर्व मूलद्रव्य आहेत त्या सर्व मूलद्रव्याचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत किंवा त्यांचे जे काही ग्रॅज्युएशन आहे ते कसं असणार आहे, सारखं वगैरे असेल. तर आपण पिरियड साठी काय असलं तर, हाऊएव्हर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली व्हाईल गोइंग फ्रॉम वन एंड टू द अदर इन अ पर्टिक्युलर पिरियड. पण ज्यावेळेस आपण एखाद्या पिरियड मध्ये लेफ्ट साइड टू राईट साइड वगैरे जाणार असेल त्यावेळेस त्या एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी काय होणार असेल, चेंज वगैरे होतात किंवा त्याच्यामध्ये बदल वगैरे होतो. आपण पॉइंट कुठला सांगितला, मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पिरियड आणि ग्रुप यांच्या प्रॉपर्टीचा वगैरे विचार केला. आता जे काही पिरियड वगैरे असेल त्याच्यासाठी आपण पॉइंट काय सांगू शकतो, मग भाई वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ इन द पिरियड. ज्यावेळेस आपण त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात जातो त्यावेळेस त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला काय बदल वगैरे बघायला भेटतो. बट व्हाईल वी आर गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. पण ज्यावेळेस आपण एखाद्या गणामध्ये वरून खालच्या साला जात जातो त्यावेळेस त्या सर्व मूलद्रव्याचे जे काही प्रॉपर्टी वगैरे आहेत त्या प्रॉपर्टी कशा असणार त्या ठिकाणी सेमच असणार आहेत, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जे काही गण वगैरे आहेत आणि गण असेल आणि त्याच्यामध्ये जे काय असणारे मूलद्रव्य आहेत किंवा एलिमेंट आहेत त्यांचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण वगैरे पाहायचं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कॅन यू टेल साठी फर्स्ट क्वेश्चन विचारले का, मग go through the modern periodic table and write the names one below the order of the element of the first group सांगितलंय. जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे किंवा जो काही आवर्त सारणी आहे, आधुनिक आवर्त सारणी, त्या आधुनिक आवर्त सारणीचा विचार करून जो काही फर्स्ट ग्रुप आहे, जो काही फर्स्ट ग्रुप वगैरे आहे त्या फर्स्ट ग्रुप मधल्या एलिमेंटची नावं वगैरे आपल्याला लिहायचे. तर त्याच्यामध्ये आपण असं काय सांगू शकतो, मग द एलिमेंट विच आर इन्क्लुडेड और लोकेटेड इन द फर्स्ट ग्रुप आर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि नेक्स्ट वन आहे, लास्ट वन आहे तो फ्रान्सियम वगैरे, ठीक आहे. फर्स्ट ग्रुप मध्ये जे काय असणार एलिमेंट आहेत त्या फर्स्ट ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट म्हणजे कुठले असणार आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रान्सियम हे फर्स्ट ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट आहेत. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट वन आहे तो सेकंड क्वेश्चन आहे, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट इन दिस ग्रुप. मग हा जो काही फर्स्ट ग्रुप आहे त्या फर्स्ट ग्रुप मध्ये जे काय असणारे पहिले 4 एलिमेंट आहेत त्या 4 एलिमेंटचं काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे तयार करायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट 4 एलिमेंट कुठले सांगतो आपण, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम आहे. जर आपल्याला त्या ठिकाणी एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला त्याचे काय
ऍटॉमिक नंबर वगैरे माहित राहावे लागतात. ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण? ऍटॉमिक नंबर साठी आपण डेफिनेशन वगैरे सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? द नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन. एकतरी प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मुद्राचा काय असणार आहे तो अणुअंक वगैरे असेल. मग हा जो काय हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती सांगतो आपण? हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन लिथियम आहे, तर लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती सांगतो आपण? 3 सांगतो. सोडियम आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर किती सांगतो आपण? 11 सांगतो. जे काही पोटॅशियम आहे, तर पोटॅशियमचं ऍटॉमिक नंबर किती सांगतो आपण? 19 वगैरे सांगतो. मग याचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे तयार करण्यासाठी सांगितलंय. तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करण्याच्या अगोदर थोडंसं पाठीमागचा पॉईंट वगैरे पाहूया. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण मेनली काय करतो किंवा आपण त्या ठिकाणी पॉईंट प्लस होतं के, एल, एम आणि एन हे त्या ठिकाणी 4 शेल वगैरे असतात. कुठले असतात? के, एल, एम आणि एन हे 4 शेल वगैरे असतात. आणि या 4 शेल मध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये किती इलेक्ट्रॉन होल्ड केले जाऊ शकतात हे आपण कशानुसार करतो? त्या ठिकाणी एक फॉर्म्युला वगैरे वापरतो आपण. कुठला वापरतो? 2n². 2n² या फॉर्म्युलाच्या सहाय्यानं के शेल मध्ये एल, एम आणि एन या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बसू शकतात. मग तो फॉर्म्युलानुसार काय सांगतो आपण? हे 2 असेल ऍज इट इज. आपण पहिल्यांदा काय करूया? के शेलचं पाहूया. के शेल असेल त्याला आपण फर्स्ट सेल, एल असेल त्याला आपण सेकंड, एम असेल आपण त्याला थर्ड सांगतो आणि जे काही एन असेल त्याला आपण फोर्थ शेल सांगणार असेल. मग या ठिकाणी जे काय आपण एन वगैरे घेतो, एन म्हणजे काय असेल? नंबर ऑफ शेल वगैरे असेल. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या के शेल साठी पाहिजे आणि के शेल आपण कितवा नंबर दिलाय? फर्स्ट नंबर दिलाय. मग या ठिकाणी 2 इंटू एन म्हणजे काय असेल? नंबर ऑफ शेल. नंबर ऑफ शेल किती आहे केचा? फर्स्ट आहे, एकच आहे, त्याचा स्क्वेअर असेल म्हणजे काय असेल? 2 वगैरे असेल. म्हणजे के शेल मध्ये जे काही मॅक्झिमम अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन होल्ड केले जात असते ते किती केले जातात? फक्त त्या ठिकाणी 2च केले जातात. नंतर आहे एल वगैरे. जर आपण एल साठी जर विचार केला किंवा एल शेल साठी जर विचार केला असेल तर त्याचा नंबर किती येतो? सेकंड नंबर येतो. मग त्या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे युज करायचं. कुठलं? 2n² म्हणजे या ठिकाणी एन म्हणजे काय असेल? नंबर ऑफ शेल आहे. मग काय होणार असेल? 2 इंटू एल शेल आहे त्याचा सेकंड नंबर म्हणजे हे 2 त्याचं परत त्या ठिकाणी स्क्वेअर असेल म्हणजे काय असेल? 2 इंटू 4 इज इक्वल टू या ठिकाणी 8 वगैरे येतं. म्हणजे एल शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन मॅक्झिमम होल्ड केले जाऊ शकतात त्यांची संख्या किती सांगू शकतो आपण? 8 वगैरे सांगू शकतो. आता थर्ड वन असेल त्याच्यामध्ये पण तेच असेल. कुठलं? 2n² म्हणजे 2 इंटू 3² त्या ठिकाणी काय असेल? मग 18 वगैरे येतं. म्हणजे एम शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती होल्ड अप केले जाऊ शकतात? 18. नेक्स्ट वन एन वगैरे असेल, एन असेल त्याचं शेल किती सांगतो आपण? 4 सांगतो. म्हणजे 2 इंटू 4² इज इक्वल टू 2 इंटू 16 दॅट इज द 32 असेल. म्हणजे एल शेल मध्ये त्या ठिकाणी मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात? त्या ठिकाणी 32. आणि हे जे काय आपल्याला ऍटॉमिक नंबर आहे त्या ऍटॉमिक नंबरचं डिस्ट्रीब्युशन काय करायचंय? याच प्रकारे करायचंय. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? के शेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असेल, एल आहे त्याच्यामध्ये 8 असेल, एम असेल त्याच्यामध्ये 18 वगैरे असेल, एन असेल त्याच्यामध्ये काय असेल? इलेक्ट्रॉन 32 वगैरे असेल. याच प्रमाणामध्ये आपल्याला या ऍटॉमिक नंबरचं काय करायचं? डिवायडेशन करायचं. तर मग क्वेश्चन काय विचारलंय? राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट इन द फर्स्ट ग्रुप. पहिल्या ग्रुपमध्ये जे काही पहिले 4 एलिमेंट आहेत त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचंय. मग के शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात? त्या ठिकाणी 2 बसू शकतात. मग हायड्रोजन मध्ये ऍटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे याचा अर्थ काय असेल? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या किती असेल? 1च असेल. त्याच्यामुळं त्या ठिकाणी हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार असेल? या ठिकाणी 1च असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिथियम. त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत असेल तर काय तर मग त्या ठिकाणी 2,1 येणार असेल. या ठिकाणी 2 कशामुळे घेतलंय? कारण के शेलचं मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती सांगतो आपण? 2 सांगतो. मग रिमेनिंग किती राहिला असेल? 1 असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे सोडियम. त्या सोडियमचा पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करू शकतो? मग 2,8,1 वगैरे असेल. एल शेल आहे त्या एल शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती होल्ड केले जाऊ शकतात? 8 असेल. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 8 घेतलंय. रिमेनिंग किती असेल? 1. नेक्स्ट वन पोटॅशियम आहे. त्या पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर आपण 19 सांगतो. त्याचं कॉन्फिगरेशन काय असेल? मग 2,8,8,1 वगैरे असेल. 2,8,8,1 जे की या ठिकाणी पोटॅशियम या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे असेल. ठीक आहे. हे झालं फर्स्ट 4 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर थर्ड वन क्वेश्चन आहे विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन. ज्यावेळेस आपण या पहिल्या 4 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे पाहिलं त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला कुठला सारखेपणा बघायला भेटतो? त्याच्यामध्ये काय असणार आपल्या ठिकाणी?
इन द आउटर मोस्ट शेल ऑफ दीज 4 एलिमेंट, हे जे काही पहिले 4 एलिमेंट आहेत, ह्या 4 एलिमेंटचं जे काही आउटर मोस्ट शेल आहे, त्या प्रत्येक आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती बघायला भेटते आपल्याला? एकच असेल. मग त्या क्वेश्चन काय असेल? आपण विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन, ह्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आपल्याला कुठला सारखेपणा बघायला भेटतो किंवा त्याच्यामध्ये काय बघायला भेटतो? त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो? ऑल दिस 4 एलिमेंट shows the similarity, that is the outermost shell of all these element contain only one electron. ह्या चारही मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचामध्ये जे काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे, इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? एकच आहे. हे त्यांची काय असणार आहे? सिमिलॅरिटी असेल. आता फोर्थ क्वेश्चन आहे बघा. फोर्थ क्वेश्चन काय म्हटलं बघा आपल्याला? हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट. मग ह्या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये किती संयोजक इलेक्ट्रॉन आहे? तर त्याचा आपण आन्सर काय सांगू शकतो? 1 वगैरे असं. ठीक आहे. हे झाले आपले फर्स्ट 4 कॅन्युटेलचे क्वेश्चन वगैरे. त्या 4 क्वेश्चन नुसारच खालच्या साईडला आपल्याला पॅराग्राफ वगैरे दाखवला आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय असेल का? मग you will find that the number of valence electron in all these elements from the group first, that is the family of alkali metal, is the same सांगितलं. आता आपण जे काही कुठल्या ग्रुपचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं? फर्स्ट ग्रुपचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आणि त्या फर्स्ट ग्रुपलाच आपण परत काय नाव सांगतो? अल्कली मेटल सांगतो. फर्स्ट ग्रुप आहे, त्या फर्स्ट ग्रुपलाच आपण काय सांगतो? अल्कली मेटल. मग अल्कली मेटल म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये जे काही असणारे पहिले 4 मूलद्रव्य आहेत किंवा जे काही सर्व मूलद्रव्य आहेत, त्या सर्व मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये असणारे जे काही संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या आहे, ती संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला काय सारखीच बघायला भेटते. हा झाला आपला पहिला पॉइंट. तर काय असेल का? मग सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे काय असेल? मग इफ यू लुक ऍट द एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू बी द सेम सांगितलं. हे पहिल्याच ग्रुप पुरतं मर्यादित नसून आपण कुठलाही जर ग्रुप घेतला असेल, हा झाला फर्स्ट ग्रुप. ठीक आहे. आपण दुसऱ्या ग्रुप पासून ते पूर्णपणे 18व्या ग्रुप पर्यंत जरी आपण घेतला असेल तरी सुद्धा एकाच ग्रुपमध्ये त्या एलिमेंटचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे काय असणारी संख्या असेल ती संख्या कशी असणार आहे? सेमच असणार आहे. ठीक आहे. मग परत त्यासाठी एक्झाम्पल दाखवलंय. फॉर एक्झाम्पल the elements like the beryllium and magnesium and the calcium belong to the group second, that is the family of alkaline earth metal सांगितलं. आपल्याला या ठिकाणी 3 एक्झाम्पलची नावं वगैरे दाखवले. कुठलं दाखवलंय? बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि नेक्स्ट वन आहे कॅल्शियम. बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे जे काही एलिमेंट आहेत ते कुठले एलिमेंट, कुठला ग्रुप बिलॉंग करतात? सेकंड ग्रुप वगैरे बिलॉंग करतात. आणि त्या सेकंड ग्रुपलाच आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटल. मग पॉइंट काय असेल आपण त्या ठिकाणी या ठिकाणी पॉइंट काय असेल? आपण while we are going from top to bottom in a particular group, then the electronic configuration of all these elements show the outermost shell contain same number of valence electron वगैरे सांगता येईल. आपण कुठल्याही एका प्रकारच्या ग्रुपमध्ये, ठीक आहे, आपण कुठल्याही एका ग्रुपमध्ये वरून जर खालच्या साईडला जात असेल त्या मूलद्रव्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काही संयोजक इलेक्ट्रॉन आहेत, त्या संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे? सेमच असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला सेकंड ग्रुप दिले, त्या सेकंड ग्रुपच्या फॅमिलीला काय म्हणतो आपण? त्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटल पाहतो. मग याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला एलिमेंटचे काय माहित पाहिजे? ऍटॉमिक नंबर माहित पाहिजेत. मग बेरिलियम आहे, त्या बेरिलियमचा जो काय ऍटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 4 आहे. मॅग्नेशियम आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर त्या ठिकाणी 12 वगैरे आहे. आणि कॅल्शियम आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर काय असतो? आपण 20 वगैरे असेल. मग याचं कॉन्फिगरेशन आपल्याला म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला काय 2, 8, 18, 32 या प्रमाणामध्ये वगैरे करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा? मग बेरिलियम आहे, त्या बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, त्याचं कॉन्फिगरेशन काय होतं? त्या ठिकाणी 2,2 होतं. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे लक्षात ठेवा. नंतर मॅग्नेशियम आहे, त्या मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर आहे तो किती सांगतो आपण? 12 आहे. त्याचं कॉन्फिगरेशन काय असेल? त्या ठिकाणी 2,8,2 म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 2च आहे. नंतर आहे कॅल्शियम, त्या कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर आहे 20. त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगत असेल तर काय असेल? मग 2,8,2 असेल. म्हणजे या तिन्ही एलिमेंटचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं असेल तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे काय असणारी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती कशी आहे? सेमच आहे किंवा त्यातून 2च वगैरे बघायला भेटतं. याचा अर्थ काय असेल? कुठल्याही एखाद्या ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर
व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटर मोस्ट शेल मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कशी असणार आहे, सेमच असेल. नंतरचा पॉइंट आहे बघा मग, सिमिलरली there are 7 electron in the outermost shell of the element such as the fluorine and the chlorine from the group 17 which is called as a halogen family वगैरे सांगितलंय. हे आपण सेकंड ग्रुपचं पाहिलं. आता नेक्स्ट वन ग्रुप आहे तो 17 ग्रुप आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन ग्रुप आहे तो 17 ग्रुप आहे. त्या 17 ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटला किंवा त्याच्या फॅमिलीला काय म्हणतो आपण, हॅलोजन फॅमिली म्हणतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठे दाखवलंय, दॅट इज द फ्लोरीन अँड क्लोरीन दाखवलंय. जे काही फ्लोरीन आहे त्याचा ऍटॉमिक नंबर आहे त्या ठिकाणी 9 असेल आणि जे काही क्लोरीन वगैरे असेल त्या क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती सांगतो आपण, 17 असेल. मग 17 ग्रुप म्हणजे हॅलोजन फॅमिली मध्ये जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार त्या ठिकाणी 7 असेल. त्याचं कॉन्फिगरेशन पाहूया आपण. मग काय दाखवतं, 2,7 असेल. आता क्लोरीन आहे त्याचा ऍटॉमिक नंबर 17 आहे, त्याचं कॉन्फिगरेशन काय त्या ठिकाणी 2,8,7 म्हणजे याच्या सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 7च आहे. म्हणजे आपल्याला पॉइंट काय सांगता येईल, कुठल्याही ग्रुपमध्ये आपण किंवा कुठल्याही ग्रुप मधल्या एलिमेंटचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं असेल तर त्या सर्व एलिमेंटचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला आउटर मोस्ट शेल मध्ये असणारी जे काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती संख्या आपल्याला काय सेमच बघायला वगैरे भेटणार असेल. नंतर आहे बघा मग, व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम विथ इन एनी ग्रुप. कुठल्याही एखाद्या ग्रुप मध्ये आपण टॉप टू बॉटम जर जात असेल, कुठल्याही एखाद्या ग्रुप मध्ये आपण टॉप टू बॉटम जर जात असेल तर काय बघायला तर आपल्याला, व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम विथ इन एनी ग्रुप वन इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ऍट अ टाइम वगैरे सांगितलं. ज्यावेळेस आपण कुठल्याही एखाद्या ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम जाणार असेल त्यावेळेस त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक पाहत असताना प्रत्येक वेळेस एक एक शेल काय होणार असेल, ऍड वगैरे होत जाणार असेल. आपण त्यासाठी एक्झाम्पल वगैरे सांगू शकतो. बघा, हे फ्लोरीन आहे, त्या फ्लोरीनचं आपण कॉन्फिगरेशन काय सांगितलं, 2,7 सांगितलं. याचा अर्थ याच्यामध्ये किती शेल बघायला भेटतात आपल्याला, 2च बघायला भेटतात. कुठले, के आणि एल वगैरे असेल. त्याच्यानंतर क्लोरीन आहे, त्या क्लोरीनचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर काय बघायला भेटतं, 2,8,7. याचा अर्थ काय असेल, खालच्या एलिमेंट जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत असताना त्यावेळेस काय झालंय, एका इलेक्ट्रॉनिक शेलची त्या ठिकाणी संख्या वगैरे वाढत गेली असेल. किंवा आपण या ठिकाणी जे काही हायड्रोजन फर्स्ट ग्रुपचं जे काही आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे पाहिलं, फर्स्ट ग्रुप मध्ये आपण कुठलं सांगितलं एलिमेंट, हायड्रोजन होता, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, याचा 3 आहे. सोडियमचा 11 आहे तर पोटॅशियमचा काय 19 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काय दाखवतो, 1 दाखवतो, 2,1 असेल, 2,8,1 आहे. परत त्या पोटॅशियम साठी 2,8,1 वगैरे दाखवतो. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे आपण पॉइंट काय सांगितलं, व्हाईल वी आर गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन एनी ग्रुप. कुठल्याही एखाद्या गणामध्ये ज्यावेळेस आपण वरून खालच्या सलग जात जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस एक एक शेलची संख्या काय होत चालली आहे, वाढत चालली आहे. आता या ठिकाणी हायड्रोजन आहे, हायड्रोजनची शेलची संख्या किती आहे, 1 आहे. लिथियम आहे, त्यामध्ये शेलची संख्या किती आहे, 2 आहे. पोटॅशियम आहे, त्याच्यामध्ये शेलची संख्या किती आहे, 3 आहे. आणि लास्ट वन जे काही सोडियम आहे, त्या सोडियम मध्ये शेलची संख्या किती आहे, 3 आहे. आणि जे काही पोटॅशियम आहे त्या पोटॅशियम मध्ये शेलची संख्या किती आहे, 4. म्हणजे ज्यावेळेस आपण ग्रुप मध्ये वरून खालच्या सलग येत जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस एका शेलची संख्या काय होत चालली आहे, वाढत चालली असेल. नंतर from this we can say that electronic configuration of the outermost shell is the characteristics of a particular group वगैरे सांगितलंय. From this we can say that electronic configuration of the outermost shell is the characteristics of a particular group वगैरे सांगितलंय. म्हणजे बाह्यतम कवचाचे जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असेल, ठीक आहे, बाह्यतम कवचाचं जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असेल ते एखाद्या विशिष्ट अशा ग्रुपचं किंवा गणाचं ते काय असणार आहे, वैशिष्ट्य वगैरे ठरलं जाऊ शकतं. परत However, as we go down a group, the number of shell goes on increasing सांगितलंय. ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुप मध्ये वरून खालच्या सलग जात जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस एका शेलची संख्या काय होत चालली असेल, वाढत जाण्याचा प्रकार वगैरे होतो. आता आपण हा जो काही पॉइंट वगैरे पाहिला, कुठलं, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट, गण आणि त्याच्यामध्ये जे काय असणारे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. तर त्याच्यामध्ये आपण मेनली पॉइंट कुठे लक्षात ठेवायला पाहिजे, मग त्याच्यामधला फर्स्ट आपल्याला पॉइंट काय लक्षात ठेवायला लागेल, while we are going from top to bottom in a particular group. ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट ग्रुप मध्ये वरून खालच्या सलग जात जात त्यावेळेस काय होतं,
देर इज अ न्यू वन शेल इज ऍडेड, त्यावेळेस प्रत्येक एलिमेंटच्या ठिकाणी काय होणार असेल, एका शेलची ऍड वगैरे होणार असेल. आणि सेकंड वन पॉईंट काय लक्षात ठेवायचं आपल्याला, while or when we can observe the electronic configuration of a particular group, then it can show the outermost shell contain same number of electron वगैरे असेल. ठीक आहे.